नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत हैदराबादमध्ये. आणि हैदराबादमधील हा सुप्रसिद्ध किल्ला म्हणजेच गोलकोंडा किल्ल्याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर गोलकोंडा किल्ला हा खूप मोठा आहे आणि हा किल्ला पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत. तत्पूर्वी म्हटलं उसाचा रस घेऊया आणि मस्तपैकी उसाचा रस पिता पिता इथे दोन मुख्य प्रवेशद्वार दिसून आले. खूप भले मोठे असे हे प्रवेशद्वार होते. या बाजूला आणि डाव्या बाजूला असाच प्रकारे एक सेम प्रवेशद्वार आहे. मग छान असा उसाचा रस पिऊन आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूया. त्या किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतरच तुम्ही पाहू शकता भरपूर भला मोठा असा हा किल्ला इथे तुम्हाला दिसून येईल. व या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं. हे तिकीट काउंटर आधी आतमध्येच असायचं, आता बाहेरच्या बाजूला थोडंसं त्यांनी शिफ्ट केलं आहे. तर चला आता आपण तिकीट काउंटरवर जाऊया आणि तिकीट काढूया. तर आता आपण इथे आलो आहोत. इथे तुम्ही ऑनलाईन आणि कॅश असे दोन्ही प्रकारे तिकीट काढू शकता. प्रत्येकी 25 रुपये असं तिकीट आहे. तर अशा प्रकारे आपण तिकीट इथे कलेक्ट केलं आणि तिकीट काढल्यानंतर आता आपण मस्तपैकी हा किल्ला पाहूया आणि सगळे पॉइंट एक्सप्लोर करूया. हा किल्ला तसा खूप जुना आहे. 1100 ते 1140च्या दरम्यान बांधलेला हा सुरुवातीचा बांधलेला हा किल्ला आहे. तो पहिला पॉइंट पाहूया. हा आहे बाला हिसार गेट. खूप भला मोठा आणि किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि एकमेव प्रवेशद्वार असलेले हे गेट आहे. आणि या गेटच्या समोरच तुम्हाला इम्पॉर्टंट स्क्रीन वॉल दिसून येत आहे. ही एक प्रकारची अशी भिंत आहे की या भिंतीमुळे किल्ल्याचे मेन प्रवेशद्वार तुम्हाला दिसून येत नाही. व गेट मध्ये आणि या भिंतीमध्ये छोटंसं अंतर असल्यामुळे हत्ती वगैरे देखील गेटवर डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. अशा प्रकारे सुंदर अशी बांधणी केलेली ही गेट आणि या समोरील ती भिंत. तर असे हे सुंदर गेट आहे. या गेटच्या वर तुम्ही एक छोटीशी ओपनिंग तुम्हाला दिसून येईल. यामधून त्या काळी गरम तेल तसेच गरम पाणी ओतले जायचे. शत्रूवर गरम तेल पाणी ओतण्यासाठी केलेली ही छोटीशी जागा तुम्ही पाहू शकता व सुंदर असं हे नक्षीकाम. व हे पाहिल्यानंतर हा दरवाजा महादरवाजा तुम्ही पाहू शकता. 18 फुटी उंच असा महादरवाजा आहे. मजबूत लाकडाने तयार केलेला असा दरवाजा तुम्हाला दिसून येईल. दरवाजा आतमध्ये आल्यानंतर देखील भरपूर अशी तुम्हाला जागा इथे दिसून येत आहे. खूप मोठा असा स्पेस इथे तुम्हाला दिसून येत आहे. यानंतरचा पॉइंट आहे टेलिफोन पॉइंट. आताच्या काळात टेलिफोनचा यूज केला जातो तो एक संदेश दुसरीकडे पोहोचवण्यासाठी. पण त्या काळी टेलिफोन नसायचा, परंतु इथे खूप सुंदर अशी टेक्निक यूज केलेली आहे. ते आता आपण पाहणार आहोत. या प्रवेशद्वाराच्या इथे आतमध्ये आल्यानंतर डायमंड कट स्ट्रक्चर वापरून तयार केलेला हा जो हॉल आहे. येथून तुम्ही आवाज दिल्यानंतर 500 मीटर अंतरावर राजाला तो आवाज जायचा, म्हणून याला टेलिफोन पॉइंट म्हणतात. इथे तुम्ही पाहू शकता 6 प्रकारचे डायमंड कट दिसून येईल. असे चारी कोपऱ्याचे म्हणून 24 डायमंड कट असलेला हा स्ट्रक्चर आहे. आणि या डायमंड कटमुळेच आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येते. जसे की तुम्ही एकदा टाळी वाजवली असता तुम्हाला 6 प्रकारे त्याचा प्रतिध्वनी ऐकू येईल व हाच आवाज 500 मीटर अंतरावर वर राजाच्या महालात ऐकू जात असे. आता आपण आवाज ऐकूया. असा 7 वेळा आवाज येतो. परत बोललेला आवाज वरती जातो माणसं म्हणतात. तर अशा प्रकारे 1 टाळी 2 टाळी असे विविध कोड वापरून ते राजांना संदेश देत असे. पुढे तुम्हाला दिसत आहे तो आहे शाही गुसलखाना. म्हणजे जे कोणी मेलेले आहेत त्यांना अंघोळ घालण्याचे हे ठिकाण आहे व अंघोळ घातल्यानंतर त्यांना दफन करण्यासाठी घेऊन जात असे. मेलेल्यांना अंघोळ घालण्याचे ठिकाण म्हणजे गुसलखाना हा तुम्हाला इथे दिसून येत आहे. तसेच मेन गेटच्या आत आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला हे जे दगडी स्ट्रक्चर दिसत आहे 2 मजली व या स्ट्रक्चर मध्ये त्या काळी गरम तेल व गरम पाणी तयार केले जात असे व प्रवेशद्वाराच्या बाजूलाच असल्यामुळे लगेचच शत्रूवर हमला करता येत असे. पुढचा पॉइंट म्हणजे तुम्हाला ही जी 3 मजली बिल्डिंग दिसत आहे हे आहे त्या काळचं शस्त्रसाठा करण्याचे ठिकाण व पुढे तुम्हाला सुंदर असा भला मोठा गोलकोंडा किल्ला तुम्हाला दिसून येत आहे. तर आता आपण पाहिले तशी ही 3 मजली जी बिल्डिंग आहे, जो शस्त्रसाठा ठेवण्यासाठीची बिल्डिंग आहे, या बिल्डिंग मध्ये 150हून अधिक रूम्स तुम्हाला पाहायला मिळतील. 150हून अधिक खोल्या आहेत
तसेच वेगवेगळ्या शस्त्रांचा साठा इथे केला जायचा. जसे की त्या काळातील शस्त्र अजूनही तुम्हाला इथे पाहायला मिळतील. वेगवेगळ्या तोफा इथे तुम्हाला पाहायला मिळतील व तोफ गोळी देखील इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. अशा शस्त्रांचा इथे साठा केला जात असे व शिपाई देखील इथे राहत असे. त्याचा भला मोठासा किल्ला आहे. पुढे जाऊया. पुढे जाताना भरपूर असे स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येतील. संपूर्ण अशी दगडात बांधणी केलेली आणि भले मोठे असे स्ट्रक्चर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता इथे थांबलो आहोत. इथून देखील तुम्हाला टाळी वाजवली असता प्रतिध्वनी ऐकू येतो व या मार्गेच राजांना खबर केली जात असे. पुढे तुम्हाला एक सुंदर अशी तारामती मस्जिद दिसून येत आहे आणि या मस्जिदच्या उजव्या बाजूने तुम्हाला पायऱ्या देखील दिसून येतील. या पायऱ्यांवरून गडावर जाता येते. तसेच हे भले मोठे असं गार्डन दिसून येत आहे. पुढे आहे हा बंजारा पॅलेस. त्या काळी जे नृत्य करणारे असायचे, गाणे म्हणणारे असायचे, एंटरटेनमेंट करणारे असायचे, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था येथे केली जात असे. या बंजारा पॅलेस मध्ये वेगवेगळे असे तुम्हाला रूम दिसतील. या रूम म्हणजे त्या काळी पडदे लावून रूम तयार केले जात असे व त्यांना राहण्यासाठी येथे ठेवले जात असे. असे भले मोठा हा बंजारा पॅलेस तुम्ही पाहत आहात. बंजारा पॅलेसच्याच बाजूला भरपूर असे मोठमोठे पॅलेस आणि गार्डन तुम्हाला इथे दिसून येईल. तसेच पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता किल्ला गोलकोंडाची फुल माहिती इथे दिली आहे. तसेच मॅप देखील दिला आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल कोणते ठिकाण कुठे आहे व किती मोठ्या एरियामध्ये हा किल्ला पसरला आहे. तर आता आपण पुढे जाऊया शाही महल पाहण्यासाठी. कुतुबशहाच्या काळात हा शाही महल बांधला गेला. चला आता आपण शाही महलच्या आतमध्ये जाऊया. आतमध्ये जात असतानाच डाव्या बाजूला मला अजून एक पॅलेस दिसून आले. तर चला आता आपण ते देखील पाहूया. मोहम्मद कुतुबशहा याची एक गर्लफ्रेंड होती भाग्यमती. या भाग्यमतीनेच नंतर लग्न केले व तिचे नाव हैदर बेगम ठेवण्यात आले व हैदर बेगम वरूनच या गावाचे नाव हैदराबाद ठेवण्यात आले व तिच्या राहण्याची ही सोय या भाग्यमती पॅलेस मध्ये करण्यात आली होती. तसेच इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला 2 खाचे दिसत आहेत. ही पाण्याची पाईपलाईन आहे त्या काळातली. पुढे आल्यानंतर भरपूर असे स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसून येतील. इथे पाहुण्यांना राहण्याची व्यवस्था केली गेलेली दिसून येते. तसेच या पॅलेसचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते देखील तुम्हाला सांगतो. येथे देखील तुम्हाला डायमंड कट स्ट्रक्चर दिसून येईल व एका कोपऱ्यातून जर तुम्ही अशा प्रकारे बोललात तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला अगदी हळू आवाजात बोललेला आवाज देखील ऐकू येतो. अशा प्रकारे त्या काळी शिपाई बोलत असते. ते म्हणतात ना, भिंतींना देखील कान असतात. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर इथे बांधण्यात आलं आहे. पुढे आल्यानंतर भरपूर भला मोठा असा हा स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येत आहे. ओपन स्पेस दिसून येत आहे. याबद्दलची आता तुम्हाला मी माहिती देतो. भरपूर असे स्ट्रक्चर इथे तुम्हाला व स्टेज वगैरे दिसून येत आहे आणि हा तुम्हाला कारंजा दिसून येत आहे. हा पाण्याचा कारंजा आताच्या काळात नवीन लावलेला आहे, पण जुन्या काळातला पाण्याचा कारंजा देखील इथे असायचा व ही जुन्या काळातलं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. तर हे त्या काळातील एंटरटेनमेंटचं ठिकाण होतं. इथे तुम्ही समोरची भिंत पाहत आहात. या भिंतीमध्ये हा त्या काळातील लेझर शो तुम्ही म्हणू शकता. इथे जे खिडक्या दिसत आहे या खिडक्यांमध्ये तुम्हाला दिवा लावला जायचा व त्या काळी दिव्याच्या पाठीमागे डायमंड लावले जायचे व त्या प्रकारे तेथे उजेड पडला जात असे. अशा प्रकारे उजेड पडल्यानंतर समोर जे तुम्हाला अष्टकोनी आकाराचे स्ट्रक्चर दिसत आहे या स्ट्रक्चरच्या आतमध्ये त्या काळातील राजा राणी बसून हा प्रोग्राम पाहत असे. तसेच वरच्या बाजूला राणी वगैरे बसून हा प्रोग्राम पाहत असे. तसेच समोर दिसणारी जी तुम्हाला भिंत आहे ही धोबी घाट आहे. या पाठीमागे धोबी घाट तुम्हाला दिसून येईल. समोर दिसणारे जे स्ट्रक्चर आहे हे ते डान्स व गाणे म्हणणाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हे जे स्ट्रक्चर तुम्हाला समोर दिसून येत आहे हे मोठं स्टेज आहे आणि येथेच ते परफॉर्मन्स करत असते. म्हणून त्या काळी एंटरटेनमेंट करणाऱ्यांचं हे स्टेज, त्यांची राहण्याची सोय व राजा राणी
हे पाहत असे हे ठिकाण त्या काळी देखील खूप सुंदर प्रकारे बांधले गेले आहे. हे पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाऊया. जाताना डाव्या बाजूला तुम्हाला महाराणी राण्यांचं मेकअप व तयार होण्याचे ठिकाण दिसून येईल. मध्ये जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे यामध्ये गुलाब पाणी ठेवले जात असे व डाव्या बाजूला जे रूम्स आहेत या रूम्स मध्ये राणी महाराणी येऊन इथे आवरत असे, तयार होत असे. असं हे राण्यांचं मेकअप रूम तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे हे सगळे स्ट्रक्चर बघून झाल्यानंतर आता आपण पुन्हा वरच्या बाजूला जाऊया आणि बघूया अजून काय काय आहे पाहण्यासारखे. खूप भल्या मोठ्या अशा भिंती इथे तुम्हाला दिसून येतील. हा खालच्या बाजूचा स्ट्रक्चर वेगळा आणि वर आल्यानंतरचा स्ट्रक्चर वेगळा. पुढे आल्यानंतर तुम्हाला फुलदाणी पाहायला मिळेल, म्हणजे फुलाच्या आकारातील स्ट्रक्चर इथे तयार केलेलं आहे दगडी बांधकाम करून. आणि इथे तुम्ही 2 होल पाहू शकता. या 2 होलमधून गरम पाणी व थंड पाणी येऊन मिक्स व्हायचे व राणी वगैरे येथून गरम पाणी व थंड पाणी घेऊन आंघोळ करत असे. पुढे आल्यानंतर येथे राजा व राणीचे हे मंगल कार्यालय व लग्न व समारंभ करण्याचे हे ठिकाण आहे. तसेच समोर बाजूस तुम्ही पाहू शकता वाजंत्री व बाकीचे गेस्ट असतील त्यांना राहण्यासाठी ही सोय केलेली आहे. तसेच जुन्या काळातील हे तुम्ही पायऱ्या देखील पाहू शकता. किती सुबकतेने हे पायऱ्या बाहेर असे स्ट्रक्चर काढून तयार केलेले आहे. तर आता आपण पुढे दरबार हॉलकडे निघालो आहोत. दरबार हॉलकडे जाताना तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे तोफ दिसून येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची तोफ म्हणजे काय की यातील एक तोफ आहे ती दगडी तोफ आहे, तर एक आहे जी फक्त लोखंडाची आहे, तर बाकीची तोफ आहेत या पंचधातूमध्ये तयार केलेल्या तोफ आहेत. अशा विविध प्रकारचे तोफ इथे तुम्हाला दिसून येतील. तर अशा प्रकारे आता आपण किल्ल्याच्या वरच्या बाजूकडे जाऊया. वर जाताना एक छोटासा प्रवेशद्वार दिसून येत आहे व इथे शाळेतील भरपूर अशी छोटी मुलं दिसून येत आहेत आणि हा सुंदर असा परिसर. वर आल्यानंतर तुम्ही भले मोठे असे हे धान्य कोठार पाहू शकता. संपूर्ण किल्ल्याचे धान्य येथे साठवून ठेवले जात असे हे धान्य कोठार. धान्य कोठार पाहिल्यानंतर वरच्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला येथे मंदिर दिसून येत आहे. हे मंदिर 1142 साली बांधले आहे. या किल्ल्यावरचे सर्वात जुने मंदिर आहे. हे मंदिर आहे जगदंबा महाकाली मंदिर. जगदंबा मातेचे हे मंदिर आहे. चला आता आपण मंदिरमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊन मंदिरात देवीचं दर्शन घेऊया. या मंदिराच्या मागे जाताना दगडांवर खूप छान आणि सुंदर अशी देवीचे देवतांचे चित्र रेखाटलेले दिसून येत आहे. पुढे आल्यानंतर अजून एक आपल्याला मंदिर दिसून येत आहे, तर येथे देखील आपण जाऊन दर्शन घेऊया. येथे देखील देवीचे मंदिर आहे आणि या देवीचं आपण दर्शन घेतल्यानंतर पुढे जाऊया. तर पुढे आल्यानंतर हे ठिकाण आहे दिवाण-ए-आम दिवाणी खास. येथे एका बाजूला राजा प्रतिनिधी तर दुसऱ्या बाजूला मंत्री मंडळ बसून हे जनतेवर संवाद साधत असे व समोरील बाजूस जनता बसून राजावर मीटिंग घेत असे. व याच दिवाण-ए-आम मधून आता आपण वर येत आहे. येथे डाव्या बाजूला एक छोटी जागा दिसत आहे. या बाजूतून राजा मागच्या बाजूने महालात जात असे, तर तसे तेथे वर जाण्यासाठी देखील पायऱ्या वगैरे दिसून येत आहेत. चला आता आपण वर जाऊया. पायऱ्या चढून वर आल्यानंतर आता आपण आलो आहोत किल्ल्याच्या सगळ्यात टॉपच्या हाईटवर. सगळ्यात टॉपवर आलो आहोत आणि येथे देखील तुम्हाला अजून एक महाल दिसून येत आहे. खूप छान आणि सुंदर अशी बांधणी केलेला हा किल्ला आहे. किल्ल्याच्या एका बाजूने तुम्ही पाहू शकता
खालच्या बाजूचा सर्व परिसर तुम्हाला इथे दिसून येत आहे. लहान लहान माणसं, मुंग्यांसारखे माणसं दिसून येत आहेत. एवढा भला मोठा याचा परिसर आहे आणि एवढ्या हाईट वरून तुम्ही पूर्ण हैदराबाद शहर पाहू शकता. पूर्ण दगडात बांधलेला हा किल्ला आहे. दुसऱ्या बाजूने देखील आता आपण पाहूया. दुसऱ्या बाजूने देखील तुम्हाला सुंदर असं हैदराबादचं दर्शन होतं. खूप भला मोठा असा किल्ला व लांब लांब पर्यंत तुम्हाला दिसणार हे दृश्य. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला वरून खाली बांधण्यात आलेला आहे. पुढे किल्ल्यावरून खाली येताना इथे आम्हाला एक छोटासा तलाव दिसला. येथे पावसाळ्याचं पाणी इथे साठवलं जायचं व त्याचा वापर केला जायचा. इथे मस्जिद पण आहे आणि याच मस्जिदचं स्ट्रक्चर तुम्ही चार मिनार मध्ये पाहू शकता. सेम स्ट्रक्चर चार मिनार मध्ये यूज केलेलं आहे. हे सगळं पाहून खाली येतानाच अजून एक आम्हाला ठिकाण दिसून आले. जेल सारखं हे ठिकाण आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि या मागची स्टोरी म्हणजे येथे एक तेलुगू रामदास म्हणून अधिकारी होते. त्या काळचा राजा अब्दुल हसन तानाशाह या राजाकडे तो टॅक्स कलेक्ट करणारा अधिकारी म्हणून होता. तेलुगू रामदासने टॅक्स कलेक्ट करायचा. आधीच्या काळात हे स्ट्रक्चर हे धान्य क्वार्टर होते, पण नंतर तेलुगू रामदास याने टॅक्स कलेक्ट केलेल्या पैशांमधून 250 किलोमीटर लांब एक मंदिर बांधले व राजाला न सांगता हे मंदिर बांधल्यामुळे व टॅक्स मधले पैसे राजाला न विचारता वापरल्यामुळे राजाने तेलुगू रामदासला शिक्षा केली व 12 वर्षासाठी त्यांना तुरुंगात डांबले गेले. ते याच ठिकाणी 12 वर्ष तुरुंगवास भोगलेले तेलुगू रामदास यांनी दगडामध्ये कोरून 16 देवाच्या मूर्त्या तयार केल्या व या कोरलेल्या मूर्त्या अजून देखील तिथे आहेत. व 12 वर्ष त्यांनी जो तुरुंगवास भोगला, या 12 वर्षात त्यांनी 16 देवाच्या मूर्त्या तयार करून ते देवाची आराधना करत असे, देवाची पूजा करत असे. भक्ती असावी तर अशी, म्हणून याला तेलुगू रामदास जेल असे म्हणतात. पुढे आल्यानंतर अजून एक येथे तलाव तुम्हाला दिसून येत आहे व या तलावातील पाणी त्या काळी पिण्यासाठी वापरले जात असे. आत्ताच्या काळात हे पावसाचं पाणी ते तुम्हाला दिसून येत आहे. असा भला मोठा हा तलाव. तर किल्ल्यावर एक तलाव होता का? नाही, तर असे भरपूर तलाव होते. त्यातीलच पुढे आल्यानंतर तुम्हाला अजून एक भला मोठासा तलाव दिसून येतो. या तलावात पाणी साठवले जात असे आणि याच तलावातील पाणी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या काळी वरच्या बाजूला चढवले जात असे. तर असा भला मोठा असा हा किल्ला तुम्ही इथे पाहू शकता. या दगडांवर जी केलेली बांधणी आहे ती खरंच खूप उत्कृष्ट आणि छान आहे. आता या किल्ल्याच्या बाजूला एक गार्डन आहे, त्याला नगीना गार्डन असे म्हणतात. नगीना मार्केट म्हणजेच डायमंड मार्केट असे म्हणतात. जे चौकोन दिसत आहे या चौकोनामध्ये डायमंड व्यापारी बसत असेत व बाहेरून राज्यातील राजे महाराजे इथे येऊन डायमंडचा व्यापार करत असेल, खरेदी विक्री करत असेल. यानंतर आता आपण जे स्ट्रक्चर मध्ये उभे आहोत हे आहे त्या काळातील शिपायांचे राहण्याचे ठिकाण. हे तुम्हाला 4 खांब दिसत आहे. या 4 खांबांमध्ये पडदे लावून प्रत्येक शिपायाला राहण्याची व्यवस्था इथे केली जात असे. असे आर्च पद्धतीचे बांधलेले हे सुंदर असे स्ट्रक्चर. तर अशा प्रकारे हे सगळे स्ट्रक्चर, सगळे पॉइंट पाहिल्यानंतर आपण परत आलो आहोत मुख्य ठिकाणी. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की गोलकोंडा किल्ल्याला भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.